मानवी विनिमय आणि समायोजन, PSY 270 TYBA आपण आता ह्या पुस्तकातून प्रश्नोत्तर बघणार आहोत. घटक क्रमांक 2 संप्रेषणाची अभाषिक साधने. खाली दिलेल्या प्रश्नाची 75 ते 100 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न 1. शब्दाची कोणतीही 2 कार्ये सांगा. उत्तर 1. शब्द हे वस्तूचा, गुणाचा, क्रियांचा व संबंधाचा निर्देश करतात. ती बाहुली घे आपण केव्हा म्हणतो, जेव्हा ती वस्तू बाहुली आहे हे मुलीला कळते. त्याशिवाय ती वस्तू कोठे आहे ती जागा कळते. वस्तूचे गुणधर्मही शब्दाच्या साहाय्याने स्पष्ट होतात. 2. शब्द चांगल्या भावना निर्माण करतात. काही शब्दांशी असे भाव निगडीत आहेत की ते शब्द उच्चारल्याबरोबर इतरांच्या मनात त्या उच्चारणाऱ्या व्यक्तीविषयी चांगल्या भावना निर्माण करतात. उदाहरणार्थ नमस्कार, प्रिय इत्यादी. अमेरिकेत धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स अशी व्याख्यानाला सुरुवात केल्याबरोबर त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली होती. प्रश्न क्रमांक 2. संप्रेषण व सामाजिक अंतर स्पष्ट करा. उत्तर. मिस्टर फास्ट यांनी संप्रेषणात अंतराला महत्त्व दिले आहे. बोलत असताना माणसे एकमेकापासून किती अंतरावर उभे असतात यावरून त्यांच्यात औपचारिक संबंध आहेत की अनौपचारिक याचे ज्ञान होते. दोघांमधील संबंध औपचारिक असतील तर त्यांच्यातील अंतर जास्त असते. जवळजवळ बसून 2 माणसे गप्पा मारीत असतील तर ते मित्र असावेत असा अंदाज केला जातो. जी व्यक्ती आपल्याजवळ बसून बोलायला सुरुवात करते ती आपण मित्र आहोत हे सुचविते. अपरिचित व्यक्ती जास्त जवळ आली तर संप्रेषण चुकीचे व संदिग्ध होते. नेहमीची जवळची माणसे दूर जाऊन बसली तर त्याचे काहीतरी बिनसले आहे असे वाटते व आपण त्यांच्या संबंधी विचार करायला लागतो. प्रश्न क्रमांक 3. हावभाव म्हणजे काय स्पष्ट करा. उत्तर. मूल बोलण्यापूर्वी हावभावाचा वापर करते. विविध हातवारे करून दुसऱ्याला आपल्या मनातला आशय समजावून सांगण्याचा प्रयत्न मोठी माणसे करीत असतात. ह्या त्यांच्या कृतीला हावभाव म्हणतात. एवढ्या मुद्द्यावर जोर द्यायचा असल्यास वक्ता टेबलावर मूठ आपटतो, रागाने मुठी वळणे, कपाळावर आठ्या चढवणे, आश्चर्याने डोळे विस्पारणे, आनंद झाल्यास प्रेमाने मिठी मारणे यांना भावनादर्शक हावभाव म्हणतात. नक्कलयुक्त हावभाव म्हणजे दुसऱ्याची नकल करणे. एखाद्या वस्तूकडे बोट करून ती दाखवणे म्हणजे निर्देशक हावभाव होय. धार्मिक विधी, नृत्य, नाट्य यामध्ये प्रतिकारात्मक हावभावाचा अधिक वापर केला जातो. असे हावभाव खूप अर्थपूर्ण असतात. प्रश्न क्रमांक 4. ऐकण्याच्या प्रक्रियेतील सुधारणा सांगा. उत्तर. ऐकण्याच्या प्रक्रियेतील सुधारणा खालीलप्रमाणे आहेत. 1. ऐकणाऱ्याचे लक्ष प्रत्येक शब्दावर नव्हे तर आशयावर असावे. अवधान विकिरण करणारी परिस्थिती दूर करावी. 3. ऐकणाऱ्याने स्वतःचे तोंड बंद ठेवावे. 4. आपल्याला बोलणाऱ्याचे बोलणे ऐकण्यात निश्चितपणा स्वारस्य आहे असा विश्वास त्याच्या मनात जागृत करावा. 5. बोलणाऱ्याच्या भूमिकेत शिरून त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करावा. यासाठी तदनुभूती प्रस्थापित करायला हवी. 6. एखाद्याचे बोलणे आवडले नाही तरी भावनांवर नियंत्रण ठेवून क्रोधविष्ट होऊ नये. रागाचे वर्चस्व प्रस्थापित झाले की मेंदूची सारासर विचारशक्ती तात्पुरती कुंठित होते आणि दुसऱ्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाण्याची शक्यता असते. प्रश्न क्रमांक 5. फ्रेड कार्वेल यांच्या श्रवणक्रियेच्या 4 पायऱ्या लिहा. उत्तर. फ्रेड कार्वेल यांच्या 4 पायऱ्या. 1. प्रथम श्रोता वक्त्याचे शब्द लक्षात घेत असतो म्हणजे केवळ शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देतो. त्याच्या गुणार्थाकडे तो लक्ष देत नाही. जेव्हा वाचन व रेडिओ ऐकण्याची क्रिया आपण एकाच वेळी करतो तेव्हा आपण ह्याच पद्धतीने ऐकत असतो. 2. दुसऱ्या अवस्थेत श्रोता वक्त्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतो. येथूनच समज गैरसमजांना प्रारंभ होतो. 3. तिसरी पायरी मूल्यांकनाची. कारण ह्या अवस्थेत अभिरुची, आवड, निवड, अनुभव, पूर्वज्ञान व बुद्धी इत्यादी घटक कार्यरत झालेले दिसतात. 4. चौथी सर्वोच्च पायरी. यासाठी श्रवण कौशल्य व आंतरिक एकाग्रतेची आवश्यकता असते. या 4
घटकाबरोबरच तदनुभूतीचा समावेश केला पाहिजे. या अवस्थेत श्रोता प्रेक्षकाच्या भूमिकेत शिरून त्याची मते, बोलणे समजून घेत असतो. उत्तम संप्रेषणासाठी ही अत्यंत आवश्यक गोष्ट असली तरी ती सर्वसामान्यपणे क्वचित आढळते. इथे आपले मानवी विनिमय आणि समायोजन PSY 270 या पुस्तकामध्ये घटक क्रमांक 2 संप्रेषणाचे अभाषिक साधने याचे प्रश्न उत्तर इथे संपले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा लेसन बघू.